चोर नेहमी चोरी करून पकडलं जाऊ नये याची खबरदारी घेत नवनवीन शक्कल हे लढवत असतात। मात्र काहीही केलं तरी कधी ना कधी त्यांची ही चोरी पकडली जातेच। यवतमाळच्या दारव्यात एका ज्वेलर्सच्या दुकानात डरला मारलेला होता, मात्र तिची हुशारी काही कामी आली नाही। पोलिसांनी तिला अकोल्यातून बेड्या ठोकल्यात। महिलेनं स्वतःची ओळख लपवण्यासाठी डोक्यापासून पायापर्यंत बुरखा पांघरलेला होता। ती ग्राहक बनून आली। खरेदीच्या बहाण्यानं तिनं दागिने पाहिले, दराविषयी चर्चाही केली। मात्र अगदी थोड्या वेळानं काही कळायच्यात कानातील अलंकार घेऊन तिनं पळ काढला। आडवाटेत अडवून चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या चोरट्यांना कशाचीही पर्वा नसते, अगदी तुमच्या आमच्या जीवाचीही। कारण त्या ठिकाणी मदत मागून सुद्धा कुणीही वाचवण्यासाठी येईल याची शक्यता नसते। समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवरून चोरटे काही पैशांसाठी एखाद्याच्या जीवाचीही पर्वा करत नाहीत हे दिसतंय। एक महिला रस्त्याच्या कडेनं चालत निघालेली होती। इतक्यात एक चोरटा अंदाज घेत दबक्या पावलानं तिथे आला। त्यानं या महिलेचं लक्ष नसल्याचं पाहून तिच्या गळ्यातील दागिने हिसकवण्याचा प्रयत्न केला। या महिलेनं त्याला विरोध केला, तर या महिलेला त्यानं गटारामध्ये ढकलून देत चोरटा साथीदारासह दुचाकीवरून पसार झालाय। अपघातांचं सत्र काही थांबता थांबत नाहीये। वाहतुकीच्या नियमांचं पालन न करणं हेच यामागचं कारण आहे। दिवसभरातच कित्येक अपघात हे घडत असतात। उत्तराखंडच्या हल्द्वानी गोलापार भागातली ही दृश्य। समोर असणाऱ्या दुचाकीला ओव्हरटेक करण्यासाठी मागे असणाऱ्या दुचाकीस्वारानं हा वेग वाढवला। भरधाव वेगात दुचाकीस्वार निघाला आणि समोरून येणाऱ्या बसनं त्याला जोरदार धडक दिली। अशी ओव्हरटेक करण्याची घाई आणि वेगानं दुचाकीस्वाराला थेट यमराजाचं दर्शन घडवलं। मंडळी, ही दृश्य जरा निरखून बघाच। ही घटना आहे उत्तर प्रदेशमधली ललितपूरमधली। पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी दोन तरुण येतात, तेव्हा मागे बसलेला एक तरुण दुचाकीवरून उतरताच त्याला हृदयविकाराचा झटका येतो। त्यामुळे तो जमिनीवर कोसळतो आणि क्षणार्धात त्याचा मृत्यूही त्या ठिकाणी होतो। त्याच्या मित्रांना आणि आजूबाजूच्या लोकांनी खरं तर त्याला तातडीनं मदत करण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण त्याला वाचवण्यात काही यश आलं नाही। आणि त्यामुळे कधी कुणाची वेळ येईल आणि कधी काय होईल हे सांगता येत नाही।